मित्रांनो, आपण सगळेजण आयुष्यात एक गोष्ट नक्की अनुभवतो. गरिबीचे दुःख, गरिबीचा अपमान, गरिबीची चुभणारी सत्यता. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलो आहे. गरिबी हे पाप नाही, पण गरिबी स्वीकारणे, हो, ते मात्र नक्कीच पाप आहे. काही लोक गरिबीत जन्मतात, पण गरिबीत मरत नाहीत. कारण त्यांच्या डोक्यात एकच वाक्य फिरत असतं, हे माझं शेवटचं रूप नाही. हा विचार, ही आग, ही भूक आपल्याला श्रीमंतीकडे ओढून नेत असते. गरिबी म्हणजे नेमकं काय? लोक म्हणतात गरिबी म्हणजे पैशांचा अभाव, पण मी सांगतो गरिबी म्हणजे विचारांचा अभाव. गरिबी म्हणजे मी काही करू शकत नाही, हे माझ्याने होणारच नाही, माझ्या घरात पैसे नाहीत, मी काय बदल करू? मित्रांनो, हे वाक्य, हे विचार हीच खरी कैद आहे. बाहेरची गरिबी नाही मारत, आतली गरिबी मारते. लहानपणापासूनच आपल्यावर 4 जंजिरा टाकल्या जातात. पहिली, आपल्याकडे काहीही नाही. दुसरी, इतर लोक आपल्यापेक्षा चांगले आहेत. तिसरी, आपलं नशीब खराब आहे. आणि चौथी, मोठा विचार करू नकोस, अंथरूण पाहून पाय पसर. ही जंजीर आपल्या पायांवर पडत नाही, तर ती आपल्या मेंदूवर पडते आणि तोच मेंदू मग आपल्या यशाची हत्या करतो. पण जंजीर तुटण्यासाठी पडतात, आणि जे लोक त्या जंजिरा तोडतात तेच लोक इतिहास घडवतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, श्रीमंतीची सुरुवात ही पहिल्यांदा मनात होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीमंती बँक खात्यात येण्याआधी ती मेंदूत येते. हो, मेंदू श्रीमंत झाला की आयुष्यही श्रीमंत होते. जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीने एकच गोष्ट स्वीकारली, मी करू शकतो. हे वाक्य छोटं आहे, पण ज्यांच्या अंतर्मनातून हे वाक्य उठते ते लोक जग बदलून टाकतात. याची अनेक उदाहरणे तुम्हाला माहीत असतील. प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जो माणसाला आतून हलवून टाकतो. एक मुलगा होता, खेड्यात राहणारा. घरात पैसे नाहीत, आई मजुरी करते, पायात चप्पल देखील नाही, पाठीवर फाटकी पिशवी. एके दिवशी बसमध्ये एक माणूस बोलत असतो, मी गरीब होतो, पण माझ्या विचारांनी मला श्रीमंत केलं. ते वाक्य त्या मुलाच्या छातीत जाऊन बसतं. तो म्हणतो, जर तो करू शकतो तर मी का नाही करू शकत? आणि तो दिवस त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरतो. आज तो मुलगा उद्योजक आहे, तो करोडो रुपये कमावतो. पण सगळं सुरू झालं त्याच्या एका वाक्यापासून, की मी स्वतः बदलणार. आणि हीच आहे गेम बदलणारी मानसिकता. मित्रांनो, गरिबी मोडायची असेल तर मानसिकता बदलावी लागते. एक, परिस्थिती नाही, तुम्ही भविष्य ठरवता. समस्या नाही, उपाय आहेत. कौशल्य म्हणजे नोटांची फॅक्टरी आहे. मेहनत अधिक शिस्त म्हणजेच श्रीमंती. शिकत राहा, स्वतःची किंमत ओळखा. यशाचा फॉर्म्युला तोच आहे. आता आपण पाहूया गरिबी मोडायची कशी. गरिबी मोडायची असेल तर त्याचा एकच मार्ग आहे, स्वतःला अपग्रेड करा. आजचा प्रश्न पैसा नाही, आजचा प्रश्न आहे कौशल्याचा. ज्याच्याकडे कौशल्य आहे त्याच्याकडे पैसा येतोच. ज्याला शिस्त आहे त्याच्यासमोर जग झुकतं. ज्याच्यासोबत योग्य लोक आहेत त्याला योग्य संधी मिळतातच. फरक असतो तो गरीब आणि श्रीमंत मानसिकतेचा. गरीब मानसिकता विचारते, यात मला काय मिळणार आहे? श्रीमंत मानसिकता विचारते, मी यात काय ऍडिशन देऊ शकतो? जग त्यांना पैसे देते जे मूल्य देतात. ज्यांच्याकडे ज्ञान आहे, अनुभव आहे, कौशल्य आहे, त्यांच्याकडे पैसा धावत येतो. आणि मित्रांनो, श्रीमंतीचा सर्वात मोठा मंत्र असा आहे, जर एखाद्या वाक्यात सांगायचं असेल तर मन बदला, पैसा आपोआप बदलतो. तुम्ही कुठे जन्मलात याने काहीही फरक पडत नाही. आज तुम्ही कोण आहात याने काहीही फरक पडत नाही. पण फरक पडतो तो एका वाक्याने, आज मी बदलणार आहे. भविष्य तुमचं आहे. मित्रांनो, पुढील 5 वर्ष तुम्ही स्वतःमध्ये गुंतवलेत, तुमची कौशल्य वाढवलीत, शिस्त आणलीत आणि विचार बदललेत तर पुढच्या 50 वर्षात तुम्हाला जग सलाम करेल. एक लक्षात ठेवा, तुम्ही गरीब नाही,
परिस्थिती गरीब आहे. तुम्ही कमी नाही, तुमचं वातावरण तुम्हाला कमी समजायला लावतं. तुम्ही अडकलेले नाही तर तुमचे विचार अडकले आहेत. आज ठरवा, मी माझं आयुष्य बदलणार आहे. मी श्रीमंत होणार आहे. मी माझ्या घराचं रेव्होल्यूशन करणार आहे. आणि तुम्हाला मी एकच वाक्य देतो, तुम्हाला थांबवू शकतं ते फक्त तुम्ही स्वतः. बाकी जग हे तुमचा मार्ग बनवत उभा आहे. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम.